साहित्यातला जीवनगौरव अरुण खोपकर यांना देणार आहोत. अरुण खोपकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा यापूर्वी त्यांच्या एका ग्रंथाला पुरस्कार मिळाला होता. चित्रव्यूह आणि चलचित्रव्यूह 2014ला. म्हणजे महाराष्ट्र फाउंडेशनच्या आत्तापर्यंतच्या 350 पुरस्कारांच्या मध्ये फक्त 3 किंवा 4च व्यक्तींना दुसऱ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये अरुण खोपकर आहेत. तर आज त्यांना जीवनगौरव प्रदान केला जाणार आहे. 11 वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र फाउंडेशनचे ते कार्यक्रमाला येत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. प्रमुख अतिथी श्री गणेश देवी, महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट या सर्वांचे पदाधिकारी, पुरस्कार निवड समित्यांचे समन्वयक आणि सदस्य, व्यासपीठावरील ज्येष्ठ व्यक्ती, सर्व पुरस्कार विजेते आणि उपस्थित सज्जन. सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनने मला दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार दिला, याबद्दल सर्व संबंधितांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनची स्थापना होऊन अनेक वर्ष त्याचं कार्य चालवलेल्या सुनील देशमुख, दिलीप चित्रे इत्यादी दिवंगत व्यक्तींचे स्मरण करतो. हा पुरस्कार साहित्यातील योगदानाबद्दल दिला गेला असला तरी मी व्यवसायाने साहित्यिक नाही आणि वृत्तीनेही नाही. मी प्रथम चित्रपट दिग्दर्शक आहे. अपघाताने साहित्यात पडलो. 2-4 हात मारत पोहत राहिलो. आनंद वाटला म्हणून अजूनही तरंगतोय. वृत्तीने साहित्यिक नाही याचा अर्थ मला साहित्यात रस नाही असं मात्र मुळीच नाही. मला मराठी शिकवायला शिवाजी पार्कच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत बखर वाङ्मयाचे विद्वान इतिहासकार डॉक्टर रवी हेरवाडकर, प्राध्यापक गंगाधर पाटील अशांसारखे उत्तम शिक्षक होते. त्यांनी पाठ्यपुस्तकाच्या मर्यादांच्या पलीकडच्या उत्तम मराठी साहित्याचा शाळेतच परिचय करून दिला होता. शंवी सोनिये आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी आम्हाला साहित्याच्या प्रयोगशाळेत नेले. तर साहित्याच्या प्रयोगशाळेत नेले म्हणजे काय केलं? सोनी सर एखादा चांगला आणि समकालीन इंग्रजी निबंध, लेख किंवा कथा उत्तम उच्चारासकट वाचून दाखवत. मग त्यावर प्रश्न विचारत. हे प्रश्न हे काय लिहिलं आहे यापेक्षा कसं लिहिलं आहे आणि तसंच का लिहिलं आहे यावर लक्ष केंद्रित करत. सोनी सर स्वतः साध्या नेमक्या पण बोलक्या इंग्रजीचे वेचे निवडत. वाचताना अगदी समोरच्या माणसाशी बोलल्यासारखं वाचत. त्यांनी कधी शब्द किंवा वाक्प्रचार पाठ करायला सांगितले नाही. म्हणींची उजळणी करून घेतली नाही. खरं म्हणजे त्यांनी हे सिक्रेट सांगतो एकही धडा शिकवला नाही. बोलचालीची आणि सफाईदार इंग्रजी भाषा मात्र शिकवली. मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालो तेव्हा पहिल्या वर्षी प्राध्यापक सतीश बहादूर आणि भास्कर चंदावरकर हे माझे अध्यापक होते. ह्या दोघांच्याही अध्यापनात आणि सोनींच्या अध्यापनात अनेक साम्यस्थळं होती. बहादुरांनी सिनेप्रतिमांच्या आत दडलेल्या रचना घटकांची जाणीव करून दिली. भास्कर मात्र लवकरच माझा जवळचा मित्र झाला. त्याने संगीताकार, संगीत पद्धती, त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली आणि एरवी दुर्लक्षित अशा पार्श्वसंगीताकडे आणि त्याच्या प्रचंड प्रभावाकडे लक्ष वेधलं. तर इथे मला एक सांगावंसं वाटतं की भास्करने जसं पार्श्वसंगीताकडे लक्ष वेधलं तर त्याचा परिणाम म्हणून किंवा काय की साहित्यातल्या सुद्धा पार्श्वभूमीकडे माझं लक्ष हळूहळू जास्त वळायला लागलं. आणि त्याला कदाचित भास्कर कारणीभूत असेल. कारण नेहमी जे पुढे घडतं त्याच्यावर लक्ष केंद्रित होतं, पण त्याला मागून जी दाद मिळत असते, साथ मिळत असते. उत्तम गायक असतो पण जरा तिरखमाखासा बसले बाजूला की आणखीन वेगळी मजा येते.
त्यामुळे हे संपूर्ण जे बघायला आवश्यक आहे बघणं, त्याची पहिली जाणीव तेव्हा झाली. नंतर ऋत्विक घटक, मणी कौल, कुमार शहानी हे उत्तम अध्यापक होते आणि ते स्वतः महान कलाकार होते. ऋत्विकदा तर जगातल्या अत्यंत श्रेष्ठ दिग्दर्शकात गणले जातात. ते जितके महान दिग्दर्शक होते तितकेच प्रतिभाशाली गुरुही होते. ऋत्विकदांचे वर्ग दारूच्या गुत्त्यात चालत. तिथे ते आपल्या मंत्रशक्तीने वाल्मिकीपासून स्त्राविन्स्कीपर्यंत कुणालाही प्रगट व्हायचं आमंत्रण करत आणि त्यांच्या आमंत्रणाचा नेहमीच मान राखला जाई. निमंत्रित व्यक्ती ऋत्विकदांनाच माध्यम करून आमच्याशी संवाद करीत असे. या गुरूंकडून जे शिक्षण मिळालं ते केवळ तंत्रज्ञान नव्हतं, ती जीवनपद्धती होती आणि सर्व कलांच्या पोटात शिरायचं कसं होतं. मी 60-उत्तरीच्या अनियतकालिकांच्या चळवळीतून सिनेमात गेल्याने वयाच्या मानानं साहित्याचं वाचन भरपूर झालं होतं, परंतु चित्र कसं वाचावं, खयालाची बंदिश कशी उलगडली जाते, सिम्फनीचे भाग कसे ओळखले जातात, प्रकाश योजनेचा भावनिक परिणाम कसा होतो इत्यादीविषयी कधीच स्वतःला प्रश्न विचारले नव्हते. या त्रुटीमुळे सिने प्रशिक्षणाच्या काळातही एकही कथात्मक पुस्तक न वाचण्याचा आणि इतर कलांशी परिचय करून घेण्याचा मी निश्चय केला. मी तासनतास लायब्ररीत बसू लागलो. जगातल्या उत्तमोत्तम चित्रकारांची आणि चित्रशैलींची पुस्तकं निरखू लागलो. चित्र कसं पाहायचं ते चित्रकार मित्रांच्या स्टुडिओत जाऊन शिकू लागलो. नृत्याच्या मूलतत्वांचे पाठ मला कथक गुरु लच्छू महाराज यांची सेवा करताना मिळाले. पंडित शरदचंद्र आरोळकर यांच्याकडून खयाल संगीताकडे पाहायची दृष्टी मिळाली. त्यांनी समजावून देताना गायलेल्या नमुन्यात बाळा जोजोरे या अंगाईपासून टप्प्यापर्यंत सर्व नमुने ऐकायला मिळत. श्री के भरत अय्यर हे आनंद कुमार स्वामी या जागतिक कीर्तीच्या कलाविदाचे जवळचे मित्र, माझे शेजारी आणि कुमारस्वामींच्या गौरव ग्रंथाचे संपादक होते. साधा श्रुतिवेश परिधान करणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तीबरोबर कथकली, भरतनाट्यम, कुडियात्तम इत्यादी नृत्यशैलींचे कार्यक्रम पाहताना दाक्षिणात्य नृत्य प्रकारांचा ओनामा मिळाला. या भरतय्यरांनी कथाकलीवरती जे एक पुस्तक लिहिलेलं आहे ते कदाचित जगातलं नृत्यावरचं सर्वश्रेष्ठ पुस्तक असू शकेल, इतकं ते सुंदर पुस्तक आहे. आणि त्यांचं ज्ञान जे होतं की त्यांच्याबरोबर जर कार्यक्रमाला गेलं तर अत्यंत मोठे, म्हणजे आता कलामंडलम कृष्ण नायर अत्यंत मोठे कथकलीचे अभिनेते आहेत, पण त्यांना भीती वाटायची की भरत अय्यर आता समोर बसलेले आहेत, आपल्या हातनं एक चूक झाली तर पडणार आपली. तर या नृत्य प्रकारांचा ओनामा मिळाला. चार्ल्स कोरिया ज्येष्ठ स्थपतीबरोबर चित्रपट करताना 4 वर्ष गेली. त्या काळात स्थापत्यकलेच्या विविध प्रवाहातल्या श्रेष्ठ नमुन्यांची ओळख झाली. संस्कृतींच्या संकरातून आणि संगमातून महान कलाकृती कशा निर्माण होतात ते कळू लागलं. कलावंताकडे शिकताना सतत जागृत राहायला लागतं, कारण अत्यंत महत्त्वाची तत्त्व त्याच्या ठाई रोजची साधी वाक्य असतात. आरोलकर बुवांनी एकदा मेंढ्याचं महत्त्व समजून देताना सांगितलं की संपूर्ण भारतीय कलांच्यामध्ये 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर साधणारी रेषा ही वक्र रेषा असते. आता खयाल, भारतीय शिल्प, सूक्ष्मचित्र, स्थापत्य, नृत्य या सर्व कलांना लागू होणारं असं हे प्रभावी सूत्र कुठल्याही ग्रंथात मिळणार नाही. महान कलाकारांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहून एक गोष्ट चांगलीच जाणवली, ती म्हणजे कलात भिंती नसतात. एका कलेचा रस दुसऱ्या कलेत जाऊ शकतो आणि त्याला 2 कलांच्या मध्ये आंतरत्वचांचे पापुद्रे असतात, त्यातनं रस पलीकडे जातो. प्रत्येक कलेतला श्रेष्ठ अनुभव हा शेवटी काव्यात्म असतो. त्रिदंडी संन्यासानंतर पुन्हा साहित्याकडे आलो
तेव्हा त्याच्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. कधी त्यात प्रकाशयोजना दिसू लागली, तर कधी रंगरचना, कधी आकार, तर चलनाचे प्रकार, मग साहित्यातली दृश्य ग्रहण करणाऱ्या मानसिक लेन्सेस जाणवू लागल्या. विषयवस्तूचं आवाजही महत्त्व एकदम उतरलं. घाटापासून आशयापर्यंत पोचण्याची प्रक्रिया आत्मसात होऊ लागली. कलाकृतीचा विषय दिलेला असतो, पण आशय दिलेला नसतो. प्रत्येक रसिकाला तो वाटा आडवाटांनी शोधावा लागतो. तो सर्वांना सारखा हस्तगत होतो, ही जाणीव दृढ झाली. विविध भाषांबद्दल मला लहानपणापासून प्रेम होतं. वयाच्या 3ऱ्या ते 4थ्या वर्षी घराच्या खाली पानाची गादी होती. तिथे बसलेल्या भास्कर पानवाल्याच्या मांडीवर बसून हौसेनं उर्दूची मुळाक्षरं काही न कळता गिरवत बसायचो, कारण मला त्यांचे आकार फार आवडायचे. तरुणपणी प्रत्येक भाषा शिकताना परत लहान मूल होऊन जायचो. नवी भाषा शिकायला सुरुवात केली की मग 3 ते 4 वर्ष आपली सर्व ज्ञानेंद्रिय त्या भाषेत भाषांतरित करून घ्यायला लागतात. मग जीभ वळू लागते, कानांना कळू लागते, रंग आपले संगती होतात आणि त्वचा वेगळ्या प्रकारे थरारू लागते. मनाला शब्दांच्या नव्या लयी कळतात आणि एका भाषेत पायाचे दगड म्हणून गृहीत धरलेले क्रियापद, विशेषण, काल, विभक्ती आणि इतर मूलभूत घटक हे देखील किती भाषा सापेक्ष आहेत हे जाणवतं. आणि हे सारे भाषेपलीकडच्या चिरंतनाकडे खुणवायला लागतात. जितक्या भाषा तुम्ही शिकाल तितकी तुमची मातृभाषा अधिक समृद्ध होते. ग्योटे हा जर्मन महाकवी एकदा म्हणाला होता की ज्याला मातृभाषेखेरीज इतर भाषा येत नाही, त्याला कदाचित मातृभाषाही नीट येत नसेल. आणि रवींद्रनाथ एकदा म्हणाले होते की जगाचा प्रवास करून मी ज्यावेळेला परत घरी आलो, त्यावेळेला ते गवतावर दवबिंदू पडलेलं फूल माझ्या लक्षात आलं. पण जगातच व्यवहार करायला लागला आधी. जे भाषांच्या बाबतीत होतं तेच संस्कृतींच्या बाबतीत. जितक्या संस्कृतींची तुमची जाण विकसित होते, तितकी आपल्या स्वतःच्या संस्कृतीची जाण गाढ होते. मग तिला तुम्ही आईच्या देहासारखी प्रेमाने जाणता. तिचं सुरूप आणि कुरूप दोन्ही तुम्हाला समजतं. अडाणी अभिमान गळून पडतो आणि उरतं फक्त प्रेम. साहित्य असो, कला असो, शास्त्र असो, केवळ कोणत्याही क्षेत्रातलं सर्जन असो, त्या प्रत्येकाच्या मुळाशी स्वतःची वाट ठरवण्याचे स्वातंत्र्य लागते. तयार नमुन्यातून अभिजात निर्मिती होत नाही. तिला आपली माती शोधावी लागते. आपल्या प्रकृतीला योग्य पौष्टिक द्रव्ये शोधावी लागतात. मुख्य म्हणजे विशाल आकाशात अनिर्बंध विस्तार करायची दुर्दम्य इच्छा लागते. आदेशातून निर्मिती होत नाही. आदेशातून स्वदेशही निर्मित होत नाही. कारण स्वदेशाचा पाया हा स्वत्वाची जाण असणारा आणि इतरांचा स्वीकार करणारा स्व असावा लागतो. आदेशांचे पालन करणाऱ्या मानव देहधारी यंत्रांचे ते काम नव्हे. जाता जाता मला अनेक वर्ष पडलेला प्रश्न मी आज आपल्यासमोर मांडतो. महाराष्ट्रात विद्वानाचं किंवा साहित्यिकाचं वर्णन करताना नेहमी त्याच्या वाचनाचा उल्लेख होतो. काय केवढं वाचलं हो त्यांनी, आणि किती इंग्रजी पुस्तकं वाचली आहेत. आणि जितकी वाचलेली पुस्तकं तितकी जास्त विद्वत्ता. पण त्यांनी किती चित्र पाहिलेत, किती नाटकं पाहिलेत, किती चित्रपट पाहिलेत, किती ऑपेरा पाहिलेले आहेत, त्याला भाषा किती येतात, कला किती समजतात, संगीत शैलींची आणि नृत्यशैलींची जाण कुठल्या कुठल्या आहे, किती संस्कृतींशी त्याला जवळीक वाटते, त्यांनी जग किती पाहिलेत, त्यांनी किती पाकसंस्कृती अनुभवल्या आहेत, आणि त्याला शिल्प आणि स्थापत्याची काय समज आहे, आणि यातली कशावरही प्रेम करण्याची त्याची क्षमता किती आहे. हा प्रश्न कधी विचारला जात नाही. जेव्हा हा प्रश्न आपसूक जाणवला जाईल
तेव्हा कदाचित मराठी संस्कृतीत काही इष्ट बदल होतील. मला आता कलावंताच्या एका जीवलगाबद्दल बोलावंसं वाटतं. उत्तम गायकाला जसं उत्तम श्रोता समोर लागतो तसं, आणि या श्रोत्याच्या कानात शेकडो मैफिलींच्या आणि गायनांच्या स्मृती असतात. तो जेव्हा एखादी बंदिश ऐकतो तेव्हा त्याला मुखोद्गत केलेलं काय आणि उत्स्फूर्त काय ते कळतं. मगच तो दाद देतो. सहृदय वाचकाला चेहरा नसतो, लिंग नसतं, धर्म जात काही नसतात, पण त्याची साहित्य स्मृती ही इतकी दांडगी असते. त्याला शतकांपूर्वीची वचनं आठवतात. तुमच्या लेखनात जेव्हा त्यातल्या एखाद्याचं सहज प्रतिध्वनी त्याला ऐकू येतो तेव्हा तो दाद देतो. जेव्हा नक्कल ऐकू येते तेव्हा तो धिक्कार करतो. जेव्हा खोटा शब्द कागदावर उतरू लागतो तेव्हा तो पुरा होण्याच्या आतच तो लेखन कक्ष सोडून निघून जातो. जेव्हा तुमचे शब्द सूर्यकमळाप्रमाणे सहज प्रवृत्तीने भविष्य सूर्याच्या दिशेने वळतात तेव्हा त्याला स्वर्गप्रवेश झाल्याचा आनंद वाटतो. अशा वाचकाचा जन्म कुठे होतो त्याची कुंडली कुणालाच मांडता येत नाही. त्याचं एकच धर्म प्रतिभावान वाचकाचा. तो त्या स्वधर्मापासून कधी विचलित होत नाही. हा धर्म ध्रुवासारखा आढळ नसतो. साहित्यगंगा प्रवाही असते आणि तो तिचा अग्रदूत असतो. अशा वाचकाला हा मला मिळालेला जीवनगौरव सन्मान मिळायला हवा. पण त्याला शोधणार कसं आणि कुठे शोधणार? कदाचित तो आता इथे हजरही असेल आणि हसतही असेल. धन्यवाद. आता तुम्ही जे ललितरम्य भाषण ऐकलं ते अरुण खोपकर सरांनी परवा रात्री मुकुंद टाकसाळे सर आणि मला मेलवरून पाठवलं होतं आणि असं कळवलं की तुमच्या संदर्भासाठी. तर मी त्यांना असं म्हणालो की फक्त आमच्या संदर्भासाठी ठेवण्यात अर्थ नाही. येत्या सोमवारी जो अंक आपला छापून येईल साधना साप्ताहिकाचा, त्यातून आपण काही हजार वाचकांच्या पर्यंत किंवा त्यांच्या संदर्भासाठी देऊया. त्यामुळे आज जो अंक छापायला गेला आहे आणि सोमवारी पोस्टात पडणार आहे त्या अंकात हे भाषण आहे. आता आपण अरुण खोपकर सरांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार वि पु चित्रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे वि पु चित्रे साहित्य जीवनगौरव हा पुरस्कार देताना मी अशी विनंती करेल की मुकुंद टाकसाळे सर आणि मनीषा गुप्ते दोघांनीही पुढे यावं. जीवनगौरव देतोय आणि हा आजचा शेवटचा पुरस्कार आहे. त्यामुळे आपले संयोजकांचे प्रतिनिधी शेजारी असावेत.